नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ माझ्याकडे जनरली जे 12th स्टँडर्डचे मुलं आहे त्यांच्या सांगण्यावरून मी हा व्हिडिओ जो आहे तर तो बनवलेला आहे. हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेंट्रल मेटल ॲटम. तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट जी आहे तर ती ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची आहे सेंट्रल मेटल ॲटमची. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये तुम्हाला सेंट्रल मेटल ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची असेल तर त्यासाठी फॉर्म्युला बघा. ऑक्सिडेशन स्टेट इज इक्वल टू कटायन चार्ज. जर कॉम्प्लेक्सच्या आधी कटायन असेल तर कटायनचा चार्ज पण तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. त्याच्यानंतर एक्स तुम्हाला मेटल जो आहे तर तो कन्सिडर करायचा आहे. त्याच्यानंतर चार्ज ऑन लिगॅंड, एवढे तुम्हाला चार्ज ऑन लिगॅंड हे फिक्स व्हॅल्यूज जे आहे तर त्या तुम्हाला घ्याव्या लागतील. इज इक्वल टू चार्ज ऑन कॉम्प्लेक्स. दिस इज द कॉमन फॉर्म्युला फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. आता याच्यामध्ये कटायन प्रेझेंट आहे का? नाही. डायरेक्टली कुठून स्टार्ट करणार? एक्स. दॅट इज सगळ्यांची सम तुम्हाला करायची, हा पण लक्षात ठेवायचं आहे. एक्स प्लस चार्ज ऑन लिगॅंड. आता या ठिकाणी लिगॅंड हे अमाइन, अमाइन न्यूट्रल असतो. किती आहे अमाइन? 6 मल्टिप्लाइड बाय 0 इज इक्वल टू +2. +2 प्लस जे आहे तर ते कुठून आलं? दॅट इज चार्ज ऑन कॉम्प्लेक्स. ओके. मग ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ही ऑक्सिडेशन स्टेट एक्स मीन्स सेंट्रल मेटल ॲटम, तर ती काय आली? +2, कारण की या ठिकाणी अमाइन वरचा चार्ज काय आहे? 0. जर अजून पण कन्फ्युजन असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून मी अजून ऑक्सिडेशन स्टेटचे व्हिडिओ जे आहे तर ते बनवू शकते. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.